नमस्कार। आज आपण बनवणार आहे शेवगांची शेंगाची भाजी। त्या शेवगांची शेंगा आहेत, आपण या पावशेरभर शेवगांची शेंगा लिहिलेत, म्हणजे 250 ग्रॅम या शेंगा आहेत। त्या पुऱ्या अशा हिरव्या गच राहते शेवगांची शेंगा, अशा पूर्ण हिरवा गच तर येते का अशी साल काढल्यावानी यासनी वरली शेवगांची शेंगासनी तर आपण साल काढलेले, कारण की साल जर काढी ना तर यासना तुरटपणा थोडा कमी होई जास, तर अशी साल काढी लेवानी तर ते गाची साल आपण काढी लिधी। तर इसलिए आपण स्वच्छ पाण्यावर धुई लेवाना आणि इसलिए आपण टाकणार आहे शिजाडाले। तर आता आपण गॅसवर कुकर ठेवले, तेल मग थोडं तेल टाकून आणि थोडं जिरं टाकून आणि मग आपल्या या शेवगांची शेंगा टाकून आणि त्यांना आपण थोडं मीठ टाकून आणि पाणी टाकून आवडीप्रमाणे आणि झाकण लायचं ना। आपले फक्त एकच शिट्टी मारणी आहे, जास्त शिजाडणार नाही आहे। तर देखा आपल्या शेंगा आहेत ना चांगल्या प्रकारे शिजी गेत। तर चला आता आपण मसाला बनवू। तर आता आपण कांदा लिहिलेत, लसूण आणि खोबरं आणि थोडा अद्रक येतं। कांदा आपण भुजी लिहिलेत आणि लसूण बी आपण अद्रक खोबरं बी आपण भुजी लिहिले। तर आता आपण हे मिक्सरनं भांडामध्ये टाकूत। हे मिक्सरनं भांडं आहे, तर आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाक। तर आपण 1 चमचा तिखट, थोडं हळद, हा घरना मसाला आहे, हा मॅगी मसाला आणि जिरं आणि आपण आता पाणी टाकीसन दैलू। तर ते आपण मसाला दैलेले, असा बारीक मसाला दैल्यावाना। गॅसवर आपण कढाई ठेवले आणि त्यामध्ये तेल टाकेले 3 पड्या। आता आपण मसाला टाकून मसाला कलची लिहून आता आपण मसाला चांगला तेल मावू द्यावाना। तर आपला मसाला चांगला होईल तेल मा। आता आपण आता शेवगांची शेंगा टाकणार आहे आणि आपण पाणी टाकू। तर ते आपण इथलं पाणी टाकेले, आवडीप्रमाणे पाणी टाकाना। आपण टाकणार आहे स्वादानुसार मीठ। तर ते का आपली भाजी चांगली उकड़ी गई। तर आपली भाजी आता बनी गई। तुम्ही बनाई का खूप सोपा पद्धत माझी भाजी आपण बनायले। शेवगांची शेंगा खावायला पाहिजे, ज्यांना गुडघा वगैरे दुखत नाही। चला, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करत चला। भेटूत पुढल्या व्हिडिओ मा। धन्यवाद।